नीटची परीक्षा जवळ येत आहे, विद्यार्थी टेन्शन मध्ये आहेत. या व्हिडिओमध्ये मी ज्या सूचना देणार आहे त्या जर तुम्ही पाळल्या तर किमान 30 मार्क्स म्हणजे 30 मार्क्स नीट मध्ये तुमचे वाढतील, निश्चितपणे वाढतील याची मी तुम्हाला खात्री देतो. मी डॉक्टर ललित पाटील, पुण्यामध्ये मी बालरोग तज्ञ म्हणून कार्यरत आहे. गेली 18 वर्षे गो ग्लोबल या संस्थेच्या माध्यमातून आम्ही एमबीबीएस ऍडमिशन्स या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात काम करीत आहोत. शेकडो विद्यार्थी आणि पालक दरवर्षी आमच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतात. मागील काही वर्षात विद्यार्थ्यांनी नीट परीक्षा देताना काही ब्लंडर्स, काही चुका केलेल्या आहेत. स्वतः केलेल्या चुकांवरून शिकायचं त्याला हुशारी म्हणतात, पण दुसऱ्यांच्या चुकांवरून शिकणं हीच खरी विद्वत्ता आहे आणि आज आपण तिची प्रॅक्टिस करूया. नीटची परीक्षा देताना एक्झाम हॉलमध्ये काय काळजी घ्यायची यावर आज मी तुम्हाला 3 पॉवरफुल टिप्स देणार आहे. त्यातली तिसरी टीप तुमचं जीवन बदलून टाकेल. पहिली टीप, पेपर सोडवताना आपण जो प्रश्न वाचला त्याचेच उत्तर आन्सर शीटवर लिहा. तुम्ही म्हणाल यात काय विशेष, हे तर कोणालाही कळतं. एक उदाहरण देतो. 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एक होतकरू विद्यार्थिनी होती अकोल्याची. कोचिंगच्या टेस्टमध्ये तिला कायम 580 590 मार्क्स तिला मिळायचे, पण प्रत्यक्ष नीट देताना असं झालं की 6 क्वेश्चनचे आन्सर तिने चुकून 7च्या ठिकाणी लिहिलं आणि पुढचे आन्सर्स लिहिताना क्वेश्चन्स नंबर तिने पाहिलेच नाही. 6च्या खाली 7th असेल असं गृहीत धरून तिने पुढचे आन्सर्स लिहिले. असं केल्यामुळे मेजॉरिटी क्वेश्चन्स तिचे चुकले आणि तिचं वर्ष वाया गेलं. सांगायचं तात्पर्य हे की तुम्ही जो प्रश्न वाचत आहात त्याचा क्रमांक काय आहे आणि आन्सर लिहित असताना तुम्ही त्याच क्रमांकासमोर ते आन्सर लिहित आहात याची खात्री करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. दुसरी महत्वाची टीप, आता ही टीप अशी आहे की ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही लिहित आहात तो प्रश्न 3 ते 4 वेळा वाचणं अत्यावश्यक आहे. आता माझंच उदाहरण देतो. आमच्या काळी एमबीबीएसच्या ऍडमिशन्स 12वीच्या मार्क्सवर होत्या. फिजिक्स माझा सर्वात आवडता विषय. आम्हाला त्यावेळी कॅपॅसिटर आणि ऍम्प्लिफायर असे 2 टॉपिक्स होते. 12वीचा पेपर लिहित असताना क्वेश्चन मध्ये कॅपॅसिटर बद्दल विचारले होते. माझ्या डोक्यात काय विचार सुरू होते कोणास ठाऊक, मी ऍम्प्लिफायर बद्दल आन्सर मध्ये लिहिलं. मला कॅपॅसिटर आणि ऍम्प्लिफायर दोन्ही चांगल्या प्रकारे येत होते. चुकून मी ऍम्प्लिफायर बद्दल लिहिलं, क्वेश्चन कॅपॅसिटर बद्दल होता. प्रश्न वाचताना आणि उत्तर लिहिताना ट्रान्स मध्ये जाऊ नका, कुठल्या तरी धुंदीत राहू नका. प्रश्न 2 ते 3 वेळा वाचून नीट समजून घ्या आणि मगच उत्तर लिहा. किंबहुना उत्तर लिहिताना सुद्धा एकदा प्रश्नांवर परत एकदा नजर टाका. नीट परीक्षेत किती मार्क्स मिळतील, गव्हर्नमेंटमध्ये एमबीबीएस मिळेल का नाही मिळणार, एमबीबीएस नाही मिळाले तर काय करायचं, पुढे काय होईल, असे असंख्य प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तुमच्या डोक्यात असतील. पण हे प्रश्न डोक्यात घेऊन एक्झाम हॉलमध्ये प्रवेश करू नका. हे प्रश्न आपल्याला घरीच ठेवायचे. एक्झाम हॉलमध्ये शांत मनाने जा. अकंप हा शब्द मला फार आवडतो. कंप म्हणजे व्हायब्रेशन्स. कंपित होत आहे म्हणजे डळमळीत आहे. अकंप म्हणजे स्थिर आहे. जेवढा अभ्यास झाला आहे तेवढा झाला आहे. जे चॅप्टर झाले आहेत ते झाले आहेत. जे नाही झाले ते नाही झाले. हरकत नाही, दुसऱ्यांशी तुलना करण्याचं काहीच कारण नाही. परीक्षेत कुठलेही प्रश्न देऊ देत, मी शांत चित्ताने त्यावर विचार करणार आहे. गडबडून जाण्याचं काहीच कारण नाही. जो प्रश्न तुम्हाला येत नाही तो तर येतच नाही, पण गडबडून गेला तर जो येतो तो पण चुकेल. अकंप राहा. फार फार काय तर होईल, कमी मार्क मिळतील. एवढंच ना, तुम्हाला नीट मध्ये 0 मार्क मिळाले तरीही भरपूर पर्याय आपल्याजवळ आहेत. त्यामुळे घाबरू नका, टेन्शन घेऊ नका, अकंप राहा. एमबीबीएस गव्हर्नमेंट मध्येच मिळालं तरच ते चांगलं या क्षुद्र विचारातून बाहेर या. पेपर कसाही गेला तरी आमच्याशी संपर्क करा. गेले 18 वर्ष आम्ही या क्षेत्रात आहोत. आम्ही तुम्हाला योग्य मार्गदर्शन करू. आधारहीन कल्पनांवर किंवा ऐकीव माहितीवर जाऊ नका. एक्झाम हॉलमध्ये तुम्ही गडबडलात, घाबरलात, तुम्हाला घाम फुटला आणि असं करून तुम्ही जर 700 मार्क जरी आणले तरी मी असं म्हणेन तुम्ही हरलात. या उलट तुम्ही शांतपणे पेपर सोडवलात, विचारपूर्वक सोडवलात आणि 300 400 500 मार्क मिळाले तरीही तुम्ही जिंकलात असं मी म्हणेन. एक यशस्वी जीवन जगायला धैर्य लागतं. समोर अनपेक्षित प्रश्न येऊ शकतात. गडबडून गोंधळून जाणं कटाक्षाने टाळा. माझा अभ्यास आहे या क्षेत्रातला म्हणून मी बोलतोय. ज्ञान नसेल तर मिळवता येतं, मार्क मिळवता येतात, पण लॉंग टर्म वर तुम्ही जे यशस्वी होता ते मानसिकता,
व्यक्तिमत्व आणि धैर्याच्या आधारावर होतं. संपर्क साधा, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. नीटमध्ये कितीही मार्क असू द्या, तुम्हाला बेस्ट पॉसिबल ऑप्शन आम्ही मिळवून देऊ. ऑल द बेस्ट.